तर सृष्टी रेसिडेन्सी आपण यायचंय टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. चामुंडा संघाचा कर्णधार सुद्धा आपण इथे उपस्थित राहायचंय. उपस्थित आहेत कर्णधार गणेश मिश्रा. या इनिंग नंतर टॉस करण्यात येणार आहे आणि दुसरा सामना आपण पाहू शकतो. बिग फाईट असा सामना. गुलमोहर कॉलनी विपक्ष शंकेश्वर हाइट्स असा सामना. सामन्याला सुरुवात होते यावेळी. पहिला चेंडू खूप चांगला चेंडू हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय. पाहायचं किती धावा मिळतील. एक धाव तर खूप वेगाने कंप्लीट केले जाते आणि पाहता पाहता खूप चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते यावेळी श्याम यादवच्या माध्यमातून. तोपर्यंत 3 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. फलंदाज सिद्धेशच्या बॅट मधून. गोलंदाजी मार्क वरती सुद्धा आपण पाहायला मिळत आहेत गोलंदाज सिद्धेश. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकतो विशाल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय यावेळी आपल्याला श्याम यादव कडून. फुलटॉस चेंडू टाकला होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय यावेळी बंटी कडून. 1 धावावरती समाधान मानावं लागतंय ते म्हणजेच शंकेश्वर हाइट्स या संघाला. त्याचबरोबरीने इक्बाल तेली यांचं सुद्धा आगमन होतंय. वेलकम दादा. विजय दादा शेलार हे जर उपस्थित असतील तर दादा आपण यायचं स्टेजवरती. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे. तुमचे समर्थक असतील त्यांना सुद्धा घेऊन यायचंय. पिंट्या दादा त्याचबरोबर श्रीकांत दादा तुम्हाला आमंत्रित करतायत. खूप चांगला फटका खेळलाय आणि चेंडू गेला सीमा पार. 6 धावांसाठी लगावलेला हा षटकार. आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर. खूप चांगली फलंदाजी करतोय यावेळी फलंदाज सिद्धेश. पूर्ण टीमची नाव सांग. चौथा चेंडू या षटकातील सिद्धेश. खूप चांगला चेंडू टाकलाय. कॅचची शक्यता परंतु 2 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. खूप चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला प्रदीप यादव यांच्या माध्यमातून. यष्टी रक्षक आपण पाहू शकतो सागर चव्हाण. खूप चांगला फटका खेळलाय. पाहायचंय जेल होईल का.
2 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. पाहिजे तिसरी धाव कंप्लीट करेल का? खूप चांगला बॅकिंग देतोय यावेळी सार्थक आपल्याला. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावर. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. महागडा षटक हाताळतोय यावेळी गोलंदाज सिद्धेश आपल्या संघासाठी. शेवटच्या चेंडू षटकातील गोलंदाज राईट ओव्हर द विकेटचा मारा करतोय. अतिशय वेगाने टाकलेला चेंडू होता. लिडिंग एज लागतोय. पायचा झेल होईल का? आणि यावेळेला हा लागतोय खूप मोठा धक्का शंकेश्वर हाईट्सच्या संघाला आणि सिद्धेशला परतावं लागतंय डगआउट मध्ये. पंच आपण देखील गोलंदाजांना सांगायचंय लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे. 20 मिनिटांचा अवधी असणार आहे. 6 मिनिटं वापरलेत यावेळी गुलमोहर कॉलनी या संघाने. पहिला चेंडू पडला होता तो म्हणजेच 10:29 मिनिटाने. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बंटी. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकतो प्रियेश. गोलंदाज राईट आर्म ओव्हर राऊंड विकेटचा मारा करतोय. हलक्या त्याने चेंडू खेळून काढलाय. एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. नगरसेवक चषक 2022 माननीय कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक साईदादा शेलार यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. अतिशय वेगाने टाकलेला चेंडू होता आणि चेंडू बीट करून सरळ जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि हा येतोय पहिला निर्धाव चेंडू या षटकातील. खूप चांगला झेल टिपतोय यावेळी यष्टीरक्षक सागर चव्हाण. कोणती चूक करत नाहीये आपल्या संघासाठी आणि विशालला परतावं लागतंय डगआउट मध्ये. हा लागतोय दुसरा मोठा धक्का आपल्या संघासाठी. 4थ्या क्रमांकावरती फलंदाज जात आहेत विष्णू. खूप चांगली गोलंदाजी करतोय यावेळी बंटी. 3 चेंडू टाकलेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. जर आपण रनअप पाहिला तर 7 ते 8 पावलांचा रनअप आहे परंतु अतिशय वेगाने चेंडू हाताळत आहेत. हलक्या हाताने चेंडू कट केलाय. एक धाव तर खूप वेगाने कंप्लीट केले. पाहता 2 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या आहेत आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागते ते म्हणजेच शंकेश्वर हाईट्स या संघाला. खूप चांगला फटका खेळलाय फलंदाज विष्णूने. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. स्ट्राईक एंडवर फलंदाज विष्णू. खूप वेगाने टाकलेला चेंडू तपायचा कॅच होईल का? आणि यावेळी कॅच सुटते. तोपर्यंत एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली जाते. अतिशय वेगाने गोलंदाजी करतोय यावेळी गोलंदाज बंटी. शेवटचा चेंडू या षटकातील गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय.
सामना थोडा फास्ट खेळायचा आहे. पंच आपण देखील सांगायचंय. खूप चांगला फटका खेळला स्ट्रेट राऊंड द ग्राउंड. तोपर्यंत एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि थ्रो सुद्धा खूप चांगला फेकलाय. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तर मी विनंती करतो सृष्टी रेसिडेन्सी आपण यायचंय टॉस साठी. चामुंडा गार्डनचे संघनायक इथे उपस्थित आहेत. सृष्टी रेसिडेन्सी आपण यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य असेल, अन्यथा 2 धावांची पेनल्टी लागू करण्यात येईल सृष्टी रेसिडेन्सीला. येस, सृष्टी रेसिडेन्सी सुद्धा उपस्थित आहे येथे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राज काकडे, फिरकी का जादूगर म्हणून ज्याला ओळखलं जातं, राज काकडे. स्ट्राईक एंडवर फलंदाज डावकुऱ्या हाताचा फलंदाज प्रियेश. कुठेतरी कॅच सुटली आहे यावेळी सागर चव्हाणच्या हातातून. तोपर्यंत एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली जाते 22च्या स्वरूपात पंच सांगतायत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावर. दुसरा चेंडू या षटकातील अतिशय वेगाने टाकलेला चेंडू होता. चेंडू सरळ जाऊन विसावतोय. तो यष्टीरक्षक सागर चव्हाण याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थगित 20 या आकड्यावर. तिसरा चेंडू या षटकातील गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. अपील केली जाते पण पंचांवरती कोणताही दबाव पाहायला मिळत नाहीये. पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. धावसंख्या स्थगित 20 या आकड्यावर. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. चौथा चेंडू. खूप चांगला फटका खेळला, पायचा झेल होईल का? पण कुठेतरी क्षेत्ररक्षक कॅच चेंडू या षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पायचा झेल होईल का? पण तू एक धाव कंप्लीट केली जाते आणि पाहता पाहता 2 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे यावेळी. शेवटचा चेंडू या षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पायचे 1 बाउंड चेंडू. दोन धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. जर आज आपण पाहिलं तर श्याम यादव यांचं क्षेत्ररक्षण खूप लाजवाब पाहायला मिळतंय. कुलदीप यादव अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. खूप चांगली गोलंदाजी करतोय यावेळी गोलंदाज दिनेश आपल्या संघासाठी. तर पंच आपण देखील सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. चौथा चेंडू या षटकातील. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. स्ट्राईक एंडर फलंदाज पवन. स्लोवर वन टाकलेला चेंडू होता. नो चेंडू. नो चेंडू. मागे फिल्डर नसल्या कारणाने नो चेंडू देण्यात आलाय आणि प्रत्येक नो चेंडू फ्रीट असणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी.
प्रत्येक 9 चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. थर्डमॅन नाही लावला ना कोणीच अजून, पण परत नो भेटेल वाटतं. थर्डमॅन लावला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावर. खूप चांगला चेंडू टाकला होता तोपर्यंत एक धाव तक वेगाने कंप्लीट केली जाते. पाहता पाहता 2 धावाचा प्रयत्न असेल आणि 2 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज किती फिट आहेत ते दाखवतात यावेळी. फलंदाज पवन त्याचबरोबरीने फलंदाज प्रियेश. या सत्रातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती 3 बाकी ना, 3 चेंडू शिल्लक आहे. माफ करा, 3 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवून रनआउटच्या स्वरूपात बाद केलाय ते म्हणजेच फलंदाज प्रियेशला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील, या सत्रातील. आणि नवीन फलंदाज एंटर होत आहेत 7व्या क्रमांकावरती रोहन. प्रियेशला परतावं लागतंय डगआउट मध्ये आणि प्रियेशने धावसंख्या वैयक्तिक 9 धावा, 9 धावा कुठल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडवर फलंदाज पवन, नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज रोहन. गोलंदाजी मार्क वरती दिनेश. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि यावेळी पवनला सुद्धा परतावं लागेल डगआउट मध्ये. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावर आणि 35 धावांचं असं मापक असं लक्ष ठेवलंय ते म्हणजेच गुलमोहर कॉलनी या संघासमोर. तर मी विनंती करतो चामुंडा गार्डन संघ त्याचबरोबरीने सृष्टी रेसिडेन्सी संघ आपण यायचंय टॉस साठी. 40+ चे एक अप्रतिम खेळाडू विक्रम शेलार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विक्रम शेलार यांचं तुमचं सुद्धा दादा खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत विक्रम दादा शेलार. ही स्पर्धा आपण YouTube वरती सुद्धा पाहू शकतो. तर याच दरम्यान कल्याण डोंबिवलीचे माननीय नगरसेवक साईदादा शेलार यांचे सुद्धा आगमन होते. वेलकम दादा. साईदादा शेलार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सृष्टी रेसिडेन्सी विपक्ष चामुंडा गार्डन असा संघ, असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा सामना या आजच्या दिवसातील. चार षटकाचा सामना असणार आहे. बॉल हरवला फुटला तर नवीन चेंडू देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. आणि टॉस जिंकलाय सृष्टी रेसिडेन्सीने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि चामुंडा गार्डन संघाला आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी. हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू असणार आहे याची नोंद घ्यायची आहे.
खूप चांगला फटका खेळलाय. 2 धावा खूप वेगाने कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता. पाहिजे पंचांचा इशारा काय असेल, पंच आपला निर्णय सांगायचा आहे. नॉट आउट. खूप वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फलंदाज श्याम यादव, त्याचबरोबरीने सुहास काकडे गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज प्रियेश. असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू या षटकातील. खूप मोठा फटका खेळलाय आणि चेंडू गेलाय 6 धावांसाठी. षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकडेवरती. खूप चांगली बॅटिंग करतोय यावेळी श्याम यादव. दुसरा चेंडूवरती हा लगावलेला दुसरा मोठा षटकार श्याम यादवच्या बॅट मधून, आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. कुठेतरी लवकरात लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न असणार आहे तो म्हणजे श्याम यादव यांचा. जर श्याम यादव यांनी लगवला तिसरा षटकार तर संकेत गायकर यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचा पारितोषिक लगावण्यात येणार आहे. धाव संख्या 17 या आकड्यावर. पाहिजे तिसरा षटकार जाईल का, आणि यावेळी चेंडू जातोय चौकार. चौकाराने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धाव संख्या 21 या आकड्यावरती. 35 धाव्यांचं मापक असं लक्ष होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये 21 धावा कुठल्या श्यामने. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. शेवटचा चेंडू या षटकातील. गोलंदाजी मार्गवरती प्रियेश. हा चेंडू गेलाय चौकार 4 धावांसाठी, आणि 4 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठेतरी महागडा षटक हाताळलंय यावेळी गोलंदाज प्रियेशने आपल्या संघासाठी. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकात 25 धावा दिल्यात यावेळी गोलंदाज प्रियेशने. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकतो सुहास काकडे. अजूनही 10 धावांची गरज आहे. 18 चेंडू 10 धावा. जर आपण दोन्ही सामने पाहिले तर वन साइड सामने होते. गोलंदाजी मार्गवरती विशाल. अतिशय वेगाने टाकलेला चेंडू होता आणि लिडिंग एज लागून चेंडू सरळ जाऊन विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, आणि हा लागतोय पहिला मोठा धक्का तो गुलमोहर कॉलनी या संघाला. सुहास काकडे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज एंटर होत आहेत. राज काकडे, सुहास काकडे यांचे छोटे बंधू. खूप चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज विशाल. आपल्या संघासाठी वेगाने बीट करतोय यावेळी फलंदाजांना. ओव्हरपिच चेंडू होता, पायाच्या सीमा पार जाईल का, आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला विष्णूच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावांमध्ये समाधान पाहायला मिळतंय. हार्डलक विष्णू, परंतु चेंडू
गेलाय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. खूप चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला क्षेत्ररक्षक विष्णूच्या माध्यमातून. स्ट्राईक अँडर फलंदाज राज. खूप मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. अजूनही 4 धावांची गरज आहे. मॅच जिंकली आहे यावेळी गुलमोहर कॉलनी या संघाने. हार्डलक शंकेश्वर हाईट्स संघ, त्याचबरोबरीने अभिनंदन गुलमोहर कॉलनी संघ. दोन्ही संघांनी हँडशेक करायचा आहे. या स्पर्धेचा नियम आहे. तर सृष्टी रेसिडेन्सी आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. शंकेश्वर हाईट्स आपण कुठेही जायचं नाहीये. पूर्ण संघ आपला सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नगरसेवक चषक 2022 भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे यावेळी. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच श्याम यादव, ज्याने आपल्या बॅट मधनं 22 धावा कुठल्या आहेत, तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर मी विनंती करतो साईदादा शेलार यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत श्याम यादवला. तर शंकेश्वर हाईट्स आपण पूर्ण टीम यायची आहे. आपला सन्मान करणार आहोत. साईदादा शेलार यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जाणार आहे. हार्ड लक